संस्थापक राजा छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुण्यात झालेला आपला तालुका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, राघोजी बांगरे, आदरणीय उमाजी नाईक, अण्णाभाऊ साठे आणि सर्वच महापुरुषांना अभिवादन करत असताना महाराष्ट्र हा संस्काराचा आहे आणि अखंड भारत हिंदुस्थान हा संस्कृतीचा आहे. त्यामुळे भारताला एक लोकशाहीचा देश म्हटलं जातं. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ही आज भारताच्या ताब्यामध्ये आहे. त्यामुळे लोकशाहीला मानणारा आपला देश, इथे पैशावाल्याला कोणी मोजत नाही, परंतु एका माणसाने आणि एका माणसाच्या मतामुळे काय घडू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे निवडणुका आणि पंचवार्षिक असलेल्या निवडणुकीचे निकाल आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि आज जिल्हा परिषद सदस्य म्हणून आदरणीय स्मिताताई पंकज कलसे या प्रचंड बहुमताने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या जिल्ह्यामध्ये निवडून गेल्या. स्मिताताई बरोबर शिवकालीन असलेल्या बेल्लागाव या मोठ्या गावच्या उपसरपंच पदावर विराजमान राहिले आणि सर्वसामान्य कुटुंबातून जे पुढे आले ते आदरणीय राजेंद्रजी पिंगट, राजाभाऊ पिंगट हे खूप मोठ्या मताधिकारी निवडून आले पंचायत समिती गणामध्ये, म्हणून त्यांचाही मी मनापासून आपल्या सर्वांच्या साक्षीने कौतुक करतो. आणि आने पटवाला 35 वर्षांचा न्याय मिळाला. 35 वर्षाच्या अगोदर ओवाचा सूर्य या निशाणीवर दादासाहेब कुंजाळ उभे होते. त्यांच्यावर एक महिला भगिनी आमच्या उभ्या होत्या पंचायत समिती गणामध्ये. हिराताई आहे. या त्यावेळेला एकमेव पंचायत समिती झाल्या. पण त्याच्यानंतर रामशेठ गगे उभे राहिले, विलासराव दाते उभे राहिले, पण दीपक शेठ यांना काही विजय नाही मिळाला. परंतु मधुकरराव भाऊसाहेब बोलल्याप्रमाणे यावेळेला उमेदवारी आम्हाला द्या, आम्ही 60% लावू, आमचे गटतड आम्ही बांधून ठेवू. ज्या मुलाने आमच्या घरापर्यंत दुष्काळमध्ये पाण्याचा थेंब दिला, त्या कुटुंबाची सेवा करायची जबाबदारी आमच्या पठार विभागाला द्या. आणि पाहता पाहता शांताराम भाऊ दाते या उमेदवारांना अतिशय चांगल्या मताधिक्याने या पंचायत समिती गणामध्ये आपल्याला निवडून आणता आलं. मी मतदारांचे आभार मानलो उभा आहे. आजच्या या विशेष कौतुक सोहळ्याला व्यासपीठावर आपल्या सर्वांचं नेतृत्व पंचायत समितीचे माजी सभापती आमदार सुपुत्र सन्माननीय दीपक शेठ साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आहे. खरं तर एकनाथजी, चंद्रकांतजी, बंटीजी, विनोदरावजींना खरं सगळ्यांचे नाव घेण्याकडे क्रमप्राप्त आहे. पंकजिता आहे. उपस्थित सर्व आने पटराचे माझे सर्व सहकारी आहेत. आणि या गटातून बेल्ल्यापासून मोडगाव तर बोललेच, मोडगावने तर बळीखोड केली आता. परंतु बुडुंजवाडी असेल, उंचाळवाडी असेल, बेल्ला असेल, राजुरी असेल, उंच खडक असेल, पुढे गेल्यानंतर मंगरुळ आहे, रानमळा आहे, जामवाडी आहे, अजून कुठलं गाव राहिलं का? साकोरी आहे. तांबेवाडी तर
वेल्ल्याची जनवाडी आहे आणि पटरावची सर्व गावं टेमदरा, वरुंडी, नळवणे, शिंदेवाडी आले ही सगळी गावं आपण सर्वांनी खरं तर एकजूट केली आणि ज्यांनी निवडणूक फक्त पैशावर नेली, केवळ पैशावर ही निवडणूक ज्यांनी नेली त्यांना घरचा रस्ता दाखवल्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं कौतुक करायला उभा आहे. खरं तर अंकाच्या गणितामध्ये आमचे उमेदवार पराभूत झाले असतील. कशाच्या गणितामध्ये? अंकाच्या गणितामध्ये आमचे उमेदवार पराभूत झाले असतील ते आम्हाला मान्य आहे, अंकाच्या गणितात मान्य आहे. परंतु जनतेच्या हृदयावर आजही मोहर ज्यांनी उमटवली ते फक्त शिवसेनेचे उमेदवार आजही जनतेच्या हृदयावर राज्य करतायत याचा सार्थ अभिमान मला. कारण जी माणसं गेली आमच्या जिल्हा परिषद मध्ये ती अजितदादांची एक सुप्त लाट होती. ती जर टिकली नाही काही गावाला तो भाग वेगळा. कारण इथे तुम्ही सर्वांनी सावध मतदान केलं पण बाकी ठिकाणी थोडासा आज 51 जागा आल्या एनसीपीच्या कुठे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये. आणि माझ्या समोरचे जे नेतृत्व करणारे मंडळ होते ते कुठल्याच गावामध्ये फिरले नाही. त्यांनी फक्त दादांच्या नावाचा घंटानाद केला. दादा दादा होता आम्हाला मान्य आहे, दादांच्या बद्दल आम्ही भावपूर्ण आदर कायमस्वरूपी राहणार. आणि अजित दादाच्या कर्तृत्वाला या शिवनेरीचं अभिवादन सातत्याने राहणार. कारण दादांच्या प्रती आणि शरद पवार साहेबांच्या प्रती आमच्या सद्भावना सतत आहे. तो त्यांच्या नावाच्या पाठीमागं मतं मागितली गेली. परंतु जनतेमधले आमचे उमेदवार मात्र आजही तेवढ्या ताकदीने आहेत. मी बोललो मगाशीच की अंकाच्या गणितामध्ये आमचा पराभव जरूर झाला असेल पण जनतेच्या हृदयावर मात्र आमच्या शिवसेनेचे उमेदवार कायम राज्य करणारे आहेत. त्याच्यामध्ये मला सांगावं लागेल की सर्वश्री माऊलीशेठ खंडागळे यांच्या धर्मपत्नी जयश्रीताई माऊली खंडागळे यांचा पराभव झाला. संतोष ज्ञानेश्वर चव्हाण असतील, अक्षताई प्रसाद पानसरे असतील, सिद्धूताई कैलास गारे असतील आणि सुनीलताई रोहिदास बोर्डे असतील. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो आता सगळ्यात मोठा ट्रेंड पैशाचा आलाय. एखाद्याच्या घरामध्ये 2000 मताला किंवा 5000 मताला गेले तर मग आपल्या 10वेला कोण येऊन गेलं, कोणी आपले डोळे पुसले, कोणी आपल्याला मदत केली, कोणी आपल्या हॉस्पिटलची बिलं कमी केली. सगळी लोक ऐकवायला विसरून जातात. आणि थोडी चाकण हवेली याची बिमारी थोडी पैशाची आता आपल्याकडे पण आली आहे. एक लक्षात तुम्हाला पटणार नाही. बबन दादा उल्हासशेठीला बसलेत. उल्हासशेठ म्हणजे आळे संतवाडी कुळवण सगळी मंडळी तर आलेली आहे. संजयराव असतील आमचे, ही सगळी मंडळी जी आहे खरं तर ती माहेरवासीने आहेत. आमची स्मिताताई कुणाची कन्या आहे? उल्हासरावांची. उल्हासराव तुम्ही रक्त जन्माला घातला म्हणून लक्ष्मीच्या पावलाने आम्हाला हा विजय मिळालेला आहे. खरं तर पती पत्नी दोघंही एकमेकांना समविचारी भेटलेले अतिशय संयमी आहे. मी एक दिवस गेलो होतो आमच्या अरुणदाई शिंदेच्या इथे घरी गेलो होतो आणि नाश्ता करायला बसलो आणि तिथून आपण पंकज आला आणि सहज मी त्यांचा महिलांशी खूप मोठं नेटवर्किंग आहे कोणाचं शिंदेताईंचं महिला बचत गटाचं. आणि मी सहज विचारलं की ताई काय परिस्थिती राहील तर त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं की आता आम्हाला गावामध्ये बोलणं कठीण आहे पण मात्र चुरशीच्या सामन्यामध्ये निकाल काही होईल पण हे सुद्धा दाम्पत्य समाजामध्ये चालणार आहे हा एक विश्वास मात्र त्याच्या शब्दातून आम्हाला मिळाला. आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. समाजामध्ये विश्वास येणं, विश्वासाला आपला उमेदवार पात्र होणं हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगतो की पैशाचा वापर आता बघा सचिन आमचा सचिन शेठ नामदेव गुलाब सारखा मुलगा, रेश्माताई महेंद्र सदाकाळ, राजू शेठ माळशीराम गाडगे, सचिन नामदेव शेठ गोलाम, डॉक्टर सुनीता तरोतो नायकोडी, जितेंद्र जयानंद ढोले, प्रकाश सोपान गिदे, अनिता
ताई बुधाजी शिंगाडे, नीलमताई अजिंक्य घोल म्हणजे आमच्या अजिंक्य घोलची पत्नी. बघा, एका बाजूला जरी कोणी काही सांगितलं असेल, काही काही लोक आता दंड टोपटतात आणि खूप गप्पा मारतात. बघा, यशाच्या गप्पा मारणं सोपं आहे. यशाच्या गप्पा मारतं कोणी मारतं, सहज मारतं. परंतु आलेल्या अपयशाला सुद्धा राजमान्यता असावी लागते. शिवसेनेच्या सर्व असलेल्या थोड्या थोड्या मताने पडलेल्या आमच्या सगळ्या उमेदवारांना जनतेची राजमान्यता आहे, हे सुद्धा आम्हाला आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे. बघा, 2019 ला माझा स्वतःचा पराभव झाला होता होते साहेब, आणि माझा पराभव झाल्यानंतर जनतेमध्ये तो आनंदच मला दिसला नाही की शरद सोनवणे पडल्यानंतर जो आनंद निर्माण व्हायला पाहिजे होता समोरच्या उमेदवाराचा, तो आनंद मला कधी पाहायला मिळाला. त्याचं कारण असं की जनतेला ते निवडणूक मान्य झाले नाही की विकास करणारा माणूस, दशक्या करणारा माणूस. अहो, माझा 2019 ला पराभव झाला, मला आठवतंय शुक्रवारी पराभव झाला आणि रविवारच्या दिवशी सकाळी 6 दशकेला आम्ही राजुरीमध्ये ताट मराठी होतो सर्वसामान्य जनतेमध्ये. ही भावना आहे आमची साहेब, ही जबाबदारी आमच्या कर्तव्याची आहे. आमचे जरी उमेदवार थोड्या प्रमाणात, तुम्हाला मी सांगता, खरं सांगतो, आज 55% सर्व जिल्हा परिषद गटाचा ऍव्हरेज काढला तर झालेल्या मतदानामध्ये 55% मतं ही शिवसेनेला पडली आणि 45% मतदान ही एनसीपीला पडली. याची सुद्धा आपण सर्वांनी नोंद घ्या. याचा अर्थ शिवसेना या संपूर्ण तालुक्यामध्ये अग्रेसर आहे. आपण पाहायला गेला असेल तर कालच्या निवडणुकीच्या अगोदर मनसर, जुन्नर, साखरखेड या चारही निवडणुकीमध्ये आपण भगवा झेंडा फडकवलेला आहे. आणि खरं तर दादाचं जाणं, खरं तर आमचा जय पराजय याने आमच्यापेक्षा आहे. दादा जाणं हे पुणे जिल्ह्याला सगळ्यात महाग पडलं, वाईट वाटलं. एक कर्तृत्वान माणूस आपल्यातून निघून गेला. जिल्ह्याचं, राज्याचं तर नुकसान झालंच, पण राज्याच्या पेक्षाही माझ्या पुणे जिल्ह्याचं सर्वात जास्त नुकसान झालं हे सुद्धा मी अतिशय विनम्रपणे जाहीर करतो. एक कर्तृत्वान माणूस आपल्यातून निघून गेला. यश अपयश होतं तिकडे दादा जेव्हा हयात होते त्यावेळेला 75 पैकी फक्त 41 जागा मागच्या वेळी एनसीपी जिंकले होते. किती? 41. आणि दादा सारखा एक तडफदार माणूस आपल्यातून आचरण निरोप येतो काय, विमान दुर्घटना होते काय, माणूस जातो काय. हा धक्का मोठा असल्यामुळे आज 51 जागा त्या 6 नदीच्या लाटेवर आल्या. मी दिलेल्या निकालाला विनम्रपणे स्वीकारतो. बघा, जो निकाल आलाय त्याला विनम्रपणे स्वीकारणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, पराभूत झालेल्या किंवा विजय झालेल्या सर्व जागेवरचा शिवसेनेचा धनुष्यबाण हा जबाबदारीपासून आणि कर्तव्यापासून कधीच मागे हटणार नाही, हा विश्वास मला तुम्हाला या निमित्ताने द्यायचा आहे. पंकज अतिशय हुशार मुलगा आहे, अतिशय एखादी गोष्ट सांगितल्यानंतर तो समजून घेणारा मुलगा आहे आणि त्याची आणि माझी ट्रेनिंग अतिशय चांगली आहे. पण माझे मित्र एवढेच राजुरीमध्ये, म्हणजे आता विनोद इतका माझा जवळचा मित्र, मी आलो का घरून डबा घेऊन तो मला जेवायला वाटतो बिचारा. आधी ताट लावेल, डबा खोलेल, चपाती भाजी वाढेल, दादा तुम्ही जेव्हा दिवसभर फिरता. ठीक आहे, ह्यावेळेस तो माझ्यावर नव्हता, पण तरी काय तुम्हाला सांगतो, शेवटी काही गोष्टी मेंटॅलिटी अशा असतात की काही काही वेळेला काही रिलेशन त्या त्या वेळेला आचरण कुठे डेव्हलप झालेले असतात प्रत्येकाचे. पण मी कधी या गोष्टी मनावर नाही घेत. मी हे निवडून झाल्यानंतर मी पहिल्यांदा लगेच विनोदच्या हॉटेलला गेलो, लगेच तिथं जेवण केलं. त्याला एवढं भरून आलं की आम्ही दादाशी नाही थांबलो. म्हणजे आमचा विशाल असेल किंवा असेल, आमची सगळी पोरं असेल, पण आम्ही या मुलांपासून कधी वेगळं गेलोच नाही. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की आपला स्वभाव असा आहे की आपल्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची ही स्वराज्याचं जे सूत्र होतं ते छत्रपती शिवरायांच्या रक्तात होतं. शेवटी सर्वांना बरोबर घेऊन जाणं ही त्या असलेल्या नेतृत्वाची जबाबदारी असते. मी कुठल्याही गावात गेला तर 2 गटतट कधीच केले नाही. मला सभापती साहेबांना विनम्रपणे विचारायचं आहे, साहेब हेमराज तुम्ही आहात, चतुर्शेठ तुम्ही आहात, मला सांगा आपल्यामध्ये काही दुरावा आला ना? तुम्ही आता जाहीर बोलले आम्ही शरददादांचं कधीच काम केलं नाही, जाहीर कबूल दिली.
परंतु मी आजपर्यंत जेव्हा जेव्हा फॉर्म भरला तेव्हा तेव्हा फॉर्म भरायच्या नंतर पहिल्यांदा राजुरीमध्ये येऊन माडीवर जाऊन दर्शन मी नेहमी दीपक रावांचं घेतलं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. दीपक रावांचं मत नाही भेटलं तरी चालेल, पण दीपक रावांचा आशीर्वाद आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि तो आशीर्वादच आयुष्यामध्ये विजय ठरून जातो आणि ते मी आयुष्यभर विनम्रपणे करत आलेलो आहे. तर एकनाथराव सुद्धा एक असं घराण्याचं नेतृत्व आहे. छत्रपती ही सगळी तरुण मंडळी आहे राजुरीची, ती अतिशय सुंदर आहे. आणि मग मला नेहमी वाटत असतं की आयुष्यामध्ये प्रत्येकाचं संधी आणि त्या संधीबरोबर प्रत्येकाचं वागणं हे समाजामध्ये कळतं. इथून मागे या गावामध्ये काही लोकांना संधी मिळाली, पण त्या संधीबरोबर त्यांचं वागणं सुद्धा गावाने पाहिलं, समाजाने पाहिलं. समाज आपण जाणता असतो, फार हुशार असतो. समाजाला जास्त काही राजेश्वर सांगायची गरज पडत नाही. राजाराम मंडळ कुठं बसले, तिकडे बसले. आता असं आहे, म्हणजे आमचं काम असं सर्व सामान्य माणसापर्यंत आम्ही विचारतो माणसांना बट्टे की नक्की आपल्या मनात काय चाललंय, गावात काय चाललंय. गेले 15 वर्ष एवढं मोठं राष्ट्रवादीवर नेहमी असते ना, शिक्का कुणाचा गावावर, म्हणजे शिवाजी आढळराव 15 वर्ष खासदार होते, 3 टर्म लढून, पण त्यांना राजूर काय कधी आयुष्यात प्लस झाली नाही. पण माझ्यासारखा माणूस रेल्वे इंजिन उभं राहिला एकनाथराव प्लस, त्याच्यानंतर धनुष्यबाण उभं राहिला प्लस, त्याच्यानंतर रिक्षा चालली आपली प्लस. तुम्हाला सांगू योगायोग कसं आहे बघा ना. मी निवडून आलो, शिंदे साहेबांना असं वाटलं की आपण चांगल्या माझं तिकीट देऊ शकलो नाही, माझ्या जिल्हा प्रमुखांना थांबावं लागलं, अपक्ष राहणार, त्रास झाला. पण काय समीकरण आहे बघा, या राजुरीला एवढं महत्व माझ्या आयुष्यामध्ये कसं आहे मला माहित नाही. माझ्या सहृदयापासून मी आज बोलतो आपल्या सर्वांची की मला या राज्यातून जे हेलिकॉप्टर आलं ते सुद्धा घ्यायला कुठल्या भूमीवर आलं, म्हणजे काय योगायोग आहे. म्हणजे विजयाची सलामी 15 वर्ष देत असताना त्या मतांबरोबर सुद्धा सन्मान राजुरीच्या भूमीने हेलिकॉप्टरने मला दिला आहे. ही सुद्धा माझ्यासाठी फार योगायोगाची गोष्ट आहे. म्हणजे राजुरीचं माझं नातं कसं आहे बघा, त्या नात्यामध्ये मला किती बांधून ठेवलंय. आणि तुम्हाला मी सांगतो की एका वेळेला 24 रस्ते आम्ही मोजले. किती? 24 रस्ते एका वेळेला. अधिक असा समज असायचा, आता इथं जिके सर नाही आपल्यामध्ये, पण जिके सर मला नेहमी म्हणायचे निवडून आल्यानंतर, तुम्ही जरी आमदार असाल ना, पण आमचे खरे आमदार वल्लभ शेळके. काय म्हणायचे, म्हणजे मी त्यावेळेला विद्यमान होतो आणि ते काय करायचे, शरद उन्हाळ्याच्या वेळेला पहिलं नाव माझे आमदारांचे टाकायचे आणि मी विद्यमान माझं नाव नंतर नाव टाकायचं. मी त्याला नेहमी म्हणायचं असं का, तर ते मला म्हणजे दादा तुम्हाला माहित नाही, ह्या राजुरीवर आणि ह्या राजुरीचं फक्त वल्लभ शेळके प्रचंड प्रेम आहे आणि या तालुक्यामध्ये विकास कोण करू शकतं, तर ते फक्त वल्लभ शेळकेच लालकडे साहेब करू शकतात, अशी त्यांची भावना त्यांनी मला व्यक्त केली. मग मी एका वेळेला 24 कामं टाकले. किती? एका वेळेला वन स्ट्रोक 24 कामं राजुरीत टाकले आणि रस्त्याचे नुसता धुमाकूळ करून सोडला. त्या दिवशी मात्र जिके सर मोठा पेढा घेऊन आले, म्हटले मात्र तुम्ही खऱ्या अर्थाने विकास पुरुष ठरले. आपण कामाने उत्तर देणारे माणसं आहोत, कामाने उत्तर. शेवटी आपले संबंध रिलेशन सगळ्याचे चांगले असतात, पण काम माणसाचं बोलकं असावं. पंकज हा कामाने बोलणारा मुलगा आहे. त्याची मिसेस खरं तर मला तिचं कौतुक आहे स्मिताताईंचं की अतिशय शॉर्ट नोटीस मध्ये पंकजने घरी जाऊन समजवलं की आता ही उमेदवारी ओपन मध्ये आलेली नाही, पुरुषाची नाही, ही महिलांची उमेदवारी आहे, तुला काही बाबा लढावं लागेल. बरं, ही मुलगी ठीक आहे, उल्हासच्या प्रेमामध्ये आमची ही कन्या वाढली, लाडाची मोठी झाली, परंतु पंकज रावांच्या समविचाराला ह्या समाजामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी स्वतःच्या कमरेला पदर खोसून ही रणरागिणी म्हणून या लातूरची कन्या बाहेर पडली, याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना आहे आणि तो राहणारच. आणि एक चांगल्या पद्धतीची निर्णायक लढाई या पतीपत्नीने समोर आपल्या उभी केली. विशेषत्वाने त्यांना साथ देणे ते आमच्या आदरणीय शांताराम दाते. शांताराम दाते पत्रकार साहेब अतिशय साधा माणूस आहे, एकदम साधा. शांतारामजी काय किंवा राजाभाऊ काय यांना कुठला मोह नाही, यांना कुठली अपेक्षा नाही. मी खरं सांगू, या दोन्ही माणसांचं
आयुष्याचं चीज झालं त्यांना जगातला सगळ्यात मोठा सन्मान आज या व्यासपीठावर समाजाने मिळवून दिला. याच्यापेक्षा अजून काय मोठी गोष्ट असू शकते. बरं, काही लोक बोलतात तुमच्या 8 जागा आल्या. मी आजच सांगतो माझ्या 8 जागा नाही, आता ते 2 धरून माझ्याकडे आता 10 जागा झालेल्या आहेत. तुम्ही काळजी करायचं कारण नाही. लोक काही अफवा करतात आणि काय झालंय लोकांना तर सवय लागली. काय ना साहेब तो आहे ना तू पैशामध्ये बोलतात. कितीही जरी पैशामध्ये बोललं तरी भारत माता आहे, ही संस्कृताची भूमी आहे. एक काळ असा येईल पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो पुढच्या तुमच्या डोळ्यासमोर 5-10 वर्षाने या असलेल्या समाजातल्या चांगल्या माणसालाच फक्त समाजामध्ये महत्व राहील. पैसा वाढायला कोणी विचारलं जाणार नाही. हा माझा शब्द तुम्ही लिहून ठेवा डबल अंडरलाईन मध्ये. काम करणारा माणूस, डोळे पुसणारा माणूस, जबाबदार माणूस, समाजाप्रती झटणारा माणूस. मला सांगा एवढे राजे झाले, अकबर झाले, बिरबल झाले, हुमायूं झाले, बाबर झाले, तुम्हाला मी सांगतो सिकंदर झाले, हे सम्राट अशोक झाले, चक्रवर्ती राजे एवढे झाले. मला सांगा आता हे आपलं दैवत आहे. आजपर्यंत कुठल्या राजाच्या समोर जय झाला का? औरंगजेब तर 98 वर्ष आयुष्य करतात. किती? 98 वर्षापैकी जवळजवळ 60 वर्ष राजगादीवर बसले. किती वर्ष? दिल्लीच्या तख्तावर एकमेव राजा आहे जगातला की तो सगळ्यात जास्त तख्तावर बसला. पण तो औरंगजेबाचा जय जयकार होतो का? परंतु ज्याने त्याग केला, ज्यांनी सर्वसामान्य रयतेसाठी आपलं आयुष्य धोक्यामध्ये घातलं, अशा माणसाचा जय जयकार होता. तो एकमेव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की हा जय पुन्हा भारत मातेमध्ये उभा राहणार आहे. ही पैशाची मस्ती आता काही वर्षाची आहे माझ्या मित्रांनो. ही पैशाची धुंदी काही दिवसांची आहे. चांगल्या माणसाशिवाय समाज चालणार नाही. नाहीतर मग आता भिंतीवर पैशामध्ये करोडो लोकांचे पैसे लागले असते आपल्या शासकीय दप्तरांमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये, शाळेमध्ये. आजही शाळेमध्ये कोणाचे फोटो आहेत? आजही शाळेमध्ये आपण जर पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नाही का, साने गुरुजी, विवेकानंदजी, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई, सावित्रीबाई, या सगळ्या महान आणि थोड त्याग करणाऱ्या माणसाचे फोटो आहेत. त्यामुळे ही पैशाची जी आता चाललेली रेलचेल आहे ती काही वर्षांपुरती आहे. काही दिवसांनी पुन्हा एकदा समाज भानावर येईल. आता आधी 5,000 म्हटलं का तोंडावर लाळ येते. 5,000 एका मताला 5,000, 4 मत 20,000. मला सांगा 20,000 काय होणार आहे? जर पाणी देणारा माणूस नसेल, दशक्या शेण देणारा माणूस नसेल, तुमच्या हॉस्पिटलचं बिल कमी करणारा माणूस नसेल, आजारपणामध्ये तुम्हाला उचलून डॉक्टरकडे नेणारा माणूस नसेल आणि वेळेला तुमच्या मनात कोणीही माणूस जर उभाच राहणार नसेल तर त्या 20,000ला किंमत नाही. ही वस्तुस्थिती आहे. एक काळ असायचो बघा, पैशावर खूप पैसा असतो, पण तो पैसा वाढवणं सुद्धा सरते शेवटी आधाराची गरज सुद्धा असतो. कोणीतरी आधार, कोणीतरी माझ्या मला भक्कम, कोणीतरी मला कोणतरी सावध आलं, माझं म्हणणारं पाहिजे असतं. बघा माणूस ज्या वेळेला समाजामध्ये एखादा माणूस जातो, आपल्या घराची पत्नी जाते, भाऊ जातो, बहीण जाते, आई जाते, तेव्हा लोक तुम्हाला काय द्यायला येतात? धाब्याला येतात ना सगळे. काय द्यायला येतात? आधार द्यायला येतात. आणि मला असं वाटतं की आता या लोकशाहीमध्ये पुढच्या कालखंडामध्ये चांगल्या माणसाची गरज आपल्या सर्वांना लागणार आहे. मला अभिमान आहे हे सगळ्या कालच्या निवडणुकीमध्ये या गटामध्ये 12 मतदारांबरोबर माझ्या मुस्लिम समाजाने पहिल्यांदा धनुष्यबाणाला एवढी उजवी दिलेली आहे. एवढा मोठा विश्वास माझ्या मुस्लिम बांधवांचा आम्हाला कमवता आला पहिल्यांदा. आणि होय, मी तुम्हाला सांगतो की या मुस्लिम बांधव आता आबूबाई आले नाही तर आबूबाई रईसबाई आहेत ना, रईसबाई, मुबारकबाई, तुम्ही निरोप द्या आपल्या समाजाला. जेवढा काही विकास राष्ट्रवादी त्यांच्या 75 वर्षात केला नसेल ना
या 5 वर्षामध्ये मुस्लिम समाजाचं एकही काम बाकी राहणार नाही हा विश्वास तुमच्या समाजाला देऊन टाका. उगाच लोक सेक्युलर हिंदू मुस्लिम ही गोष्ट वाईट आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे सगळ्यात वाईट आहे. समाजामध्ये बंधुत्व आहे का, समाजामध्ये भाईचारा बांधिलकी ही आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. मी आपण जो विजय मिळवून दिला, काय विजयाची म्हणजे पहिल्या पासून मागं नाही पडला. हो मथुशे, तुम्ही भाऊ नका जाऊ, तुमची मुलगी बरोबर, मुलगा आमचा पण चांगला आहे. हे सगळ्यात पुढे येऊन बसले. माझा स्वर आहे पण ते वाखाया बोलायला. हा तुम्हाला कळत त्याचा स्वभाव, याचा बोलायला उठल्यावर. पण मी आपल्याला सांगतो अतिशय प्रामाणिकपणे ह्या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरीपासून आपलं सीट अतिशय पुढे चाललं. बघा समोरच्याचे 4 आले, मशालीचा 1 आला, आपले किती आले? 3. किती? जिल्हा परिषद म्हणतोय. पण तुम्हाला मी सांगतो या सगळ्यांच्या विजयाची आकडेवारी करा आणि आमच्या 3 उमेदवारांच्या विजयाची आकडेमोड करा. यांना सरस मतदान आज जनतेच्या विजयाच्या उंचीवर मिळालेलं आहे. खरे का कुठे आहे? 7,500, 7,000 आणि 4,500. मला सांगावं केवढं मोठं यश आपल्याला या समाज व्यवस्थेमध्ये मिळालं. मला खूप आनंद आहे. समाजाचा प्रेम, त्यांचा विश्वास आम्हाला मिळाला आहे. उद्या शिवजयंती आहे. उद्याच्या 19 तारखेला 17, 18, 19ला भरभक्कम कार्यक्रम आहे. ते फोक व्याख्यान तुम्ही ऐकलंय का? फोक व्याख्यान एकदम फेमस आहे. 17 तारखेला मेहरबानी करून सर्वांनी घरी जेवा पोटभर. तुला जेवण नाही दादाने आम्हाला केलं. मागं भाषा कुठे संपले आम्हाला मिळाल्या. 17 तारखेला फोक व्याख्यान आहे. सध्या सगळ्यात हायएस्ट मनोरंजन कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये कुठला धुमाकूळ होत असेल ना तर तो आहे फोक व्याख्यानचा. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे 17 तारखेला सायंकाळी 7 वाजता आपण शिवाजी महाराज जे आपले शिवनेरीच्या पायथ्याशी जिथे जन्माला आले तिथे पायथ्याशी शंकरराव मुठे म्हणून फार मोठं पटांगण आहे. त्या पटांगणावर या फोक व्याख्यानचं संचलन होत आहे. आपण सर्वांनी त्या दिवशी जेवायचं. आपल्याला घरी जेवून आपल्याला आमंत्रण. तिथं या, कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि स्वतःच्या बायकोला आणि मुलांना आणल्याशिवाय राहू नका. कारण हे पुन्हा पाहायला मिळणार. मग तुम्हाला पाहायला आपल्याला पुण्याला मुंबईला जावं लागेल. बाळासाहेब ते परवडणार नाही आपल्याला. सुभाषराव आणि पुरुषांनी स्वतःचे लाड करता करता कधी कधी घरच्याचे पण लाड करायला. त्यांना सर्वांना घेऊन या. त्यांना आनंद वाटला पाहिजे सर्वांना. आपण सर्वांना या. भव्य कबड्डी स्पर्धा आहे, कुस्त्यांच्या स्पर्धा आहे, कुस्तीचे मोठा कार्यक्रम आहे, खूप मोठी बक्षिसं आहेत. विशेष म्हणजे ऑल दी बेस्ट नाटक आहे 18 तारखेला सायंकाळी आणि 18ला रात्री फार मोठा फायर शो आहे. रात्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आणि एवढ्या मोठे वेशी बनवले, एवढे मोठे महाद्वार बनवले. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगले महाद्वार कुठे उभे राहत असेल तर त्या शिवनेरीच्या उद्याच्या शिवजयंतीला उभे राहणार आहे. तो आपण सगळी आरस पाहिला. आपण सर्वजण या. माझी विनंती आहे. 12 वाजता संपूर्ण राज्यातले शिवभक्त येणार आहेत. फार मोठी त्या ठिकाणी शोभा काम होणार आहे. म्हणजे दारूचं जे असतं ना आपलं फटाके आतिषबाजी ती होणार आहे. बघा शिवजयंती तर दरवर्षी होती. शिवजयंती दरवर्षी व्हायची. परंतु शिवनेर महोत्सव करणारा मी या राज्यातला पहिला आमदार आहे ज्यांनी सरकारला सांगितला आणि शिवनेर महोत्सव चालू केला 3 दिवसाचा. 17, 18, 19. 19ला किल्ल्यावर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी येणार आहेत. उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब येणार आहेत आणि सन्माननीय आपल्या पालकमंत्री सुरेंद्रबाई पवार सुद्धा येणार आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे वरच्या असलेल्या जबाबदाऱ्या
आमच्या सर्वांच्या खांद्यावर आहे. पण तो शासकीय जर आम्ही समजा तो कार्यक्रम अभिवादनाचा केल्यानंतर सायंकाळच्या सगळ्या कार्यक्रमाला वर्षातून एकदा आपला हा उत्सव आहे. हा उत्सव महाउत्सव आहे. त्यामुळे आपण सर्वांनी घरात न थांबता चौकात न बसता या 3 दिवस जर आपण आपल्या कुटुंबाला घेऊन जर त्या महाउत्सवामध्ये सहभागी झाला तर वर्षभराची सगळ्यात जास्त प्रेरणा ताकद ही आपल्या सर्वसामान्य जनतेला मिळेल. या निवडणुकीमध्ये महिला बचत गटाने तर मेहनत केली, ज्येष्ठांनी आशीर्वाद दिलेच. पण खरं तर आता निवडणुका टकाजी शेठ निवडणुका आता तरुणांच्या हातामध्ये आलेल्या आहे. आता ज्याच्या मागे जास्त तरुण काय म्हटले हरवून ज्यांच्याकडे असते जास्त तरुण तो टाकेल पैशावाल्यांना हरवून. काय डायलॉग झाला वा. हे अशी माणसं असतो काय मला एकत्र शांताराम ते अशी माणसं किती हुशार समाजात. ते आमचे गुंजावळचे सरपंच काय नाव आपलं रामदास नाही बाबा नव्हतं मी नाव घेतलं नव्हतं पण आमच्या रामदासचं एकदा घेतलं पाहिजे. सगळीच माणसं आपली. मी मनापासून माझ्या भाषणानंतर हा प्रोटोकॉल जाऊ द्या 2 मिनिटासाठी. काय आमच्या खुर्च्या आहेत तुमच्यापेक्षा मोठ्या नाही. पण माझी विनंती राहणार आहे 2 मिनिटं आपल्या मुलीसाठी उल्हासरावांनी व्यासपीठावर बोललं पाहिजे. आज त्यांचा दिवस आहे. उल्हासराव इकडे या तुम्ही जरा लवकर. आणि उल्हासराव बघा एका मुलीचा बाप काय असू शकतो. मला पण 2 मुली आहे. आता तो हट्ट सोडा. मुलगा असेल तर पराक्रम होईल आणि लय नाव साधा सगळं जाईल. ते आता दिवस संपले. आता महिला राज आलाय. जिल्हा परिषदेमध्ये आता महिला जास्त, नगरपालिकेत महिला जास्त. आणि स्मिताताई तुम्ही जर चांगल्या ह्या मैदानावर टिकून राहिल्या तर 2029-70चा काळ या महाराष्ट्रामध्ये 50% महिला आमदार आणि 50% महिला खासदार. स्वप्न बघायला काय हरकत. स्वप्न बघत राहायचे. हे माझ्या राजाने स्वप्न पाहिलं स्वराज्याचं. पाहिलं की नाही आणि पूर्ण केलं की नाही. काही होऊ शकतं आयुष्यामध्ये काहीही. मी मनापासून आजच्या विजयाला आपल्या सर्वांना अभिवादन करतो. त्या विजयाचं सगळं कौतुक आणि शाबासकीची थाप आपल्या सर्वसामान्य जनतेच्या पाठीवर ठेवतो. आपल्या सर्वांना विनम्रपणे आम्ही सगळी मंडळी आम्ही सेवेकरी आहेत. आपले आम्ही फार काय मोठी माणसं नाही. तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. तुमच्या अडीअडचणीमध्ये आमचं नाव आणि आमची आठवण तुम्ही काढा. अडचणीमध्ये मात्र तुमचा हात आम्ही आयुष्यावर कधीच सोडणार नाही हा विश्वास माझ्या तमाम मायबाप जनतेला देतो. स्मिताताईंना, आदरणीय राजा भाऊला, आदरणीय शांताराम भाऊला मी मनापासूनच्या त्यांच्या भावी काळाला शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना उद्याच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.